नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र स्टेट परीक्षा आता 26 जुलै 2026 आहे आणि म्हणजेच 2 महिने आपल्याकडे शिल्लक आहे. कमीत कमी वेळात कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकवर भर दिला पाहिजे हे सगळं आपल्याला या बॅचमध्ये अभ्यास करायचा आहे. सोबतच PYQ प्रश्न जे आहे 2011 ते 2025 या दरम्यानचे PYQ प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत. PYQ प्रश्न कशा पद्धतीचे विचारले गेलेले आहे किंवा मग या PYQ प्रश्नातून आपल्याला अभ्यास करायचा आहे की कशा पद्धतीने ऑप्शन्स हे आपल्याला ऑप्शन्स बघून आपल्याला ते वगळता आले पाहिजे, कोणतं बरोबर आहे ते व्यवस्थितपणे अचूक काढता आलं पाहिजे आणि एकंदरीत या PYQ प्रश्नांनी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज त्याचा पार्ट 3 आहे आणि चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. कमीत कमीत वेळात आपल्याला 40% जो भाग आहे तो PYQ नी आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यामुळे ही PYQ सिरीज नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे MS सेट पेपर 1 2026 यासाठीची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज MCQs मिळणार आहे, 5000+ MCQ सिरीज असणार आहे, सोबतच 50+ मॉक टेस्ट मिळणार आहे आणि लास्ट 15 वर्षाचे PYQ प्रश्न मिळणार आहे. सोबतच 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. ही बॅच 1 जून पासून म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे. तुम्ही आज एनरोल करू शकता. याची जी फीज आहे ती 4000 रुपये आहे, पण डिस्काउंट मध्ये ती 2600 रुपये असणार आहे, म्हणजे 2600 रुपये ते तुमच्यासाठी असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल किंवा मग पेपर 1 मध्ये तुम्हाला 75+ मार्क्स हवे असतील, ते पण 2 महिन्याच्या या कालावधीत, तर तुम्ही नक्की एनरोल करा आणि अभ्यासाला आजच सुरुवात करा. आपल्याकडे पेपर 2 साठी मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट्स आहे. तुमचं जर का पेपर 2 यामधलं असेल तर ती बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे आणि डिस्काउंटमध्ये ते 8,000 रुपये आहे. या पेपर 2 सोबत तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की एनरोल करू शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून तुम्ही एनरोल करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. आपला प्रश्न आहे, जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. इफ टीचिंग इज कंडक्टेड ॲट द मेमरी लेवल, स्टुडंट विल गेन एक्सेप्शनल पॉवर फॉर द एक्विसिशन ऑफ डॅश. फर्स्ट आहे वास्तविक माहिती म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, सामान्यीकृत अंतर्दृष्टी जनरल इन्साइट, तिसरा आहे समस्या निराकरण क्षमता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज. इथे आपल्याला विचारलेलं आहे. मेमोरी स्तरावर जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना काय संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल? सांगा बघू. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. जर का आपण 20 प्रश्न घेत असू तर तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर आले ते शेवटी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तर एकंदरीत मेमरी लेवल जी असते ना ती खूप बेसिक लेवल असते. यामध्ये स्टुडंट जे आहे ते पाठ करतो, त्याला एकंदरीत नवीन माहिती मिळत असते है ना. त्याची जे आहे जसं की आता त्या स्टुडंट्सला फॉर एक्झाम्पल एखादी इन्फॉर्मेशन मिळाली ती सगळी नवीन असते, नवीन सगळं असतं, ते समजायचा तो प्रयत्न करत असतो. ठीक आहे, मेमरी लेवलमध्ये तो एकंदरीत पाठ करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर असते अंडरस्टँडिंग लेवल, ज्यामध्ये तो समजण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी असते रिफ्लेक्टिव्ह लेवल. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये तो अडल्ट असतो, त्यामुळे तो स्वतःच सेल्फ स्टडीनी सगळं करतो. मेमरी आणि अंडरस्टँडिंग लेवलमध्ये त्याला टीचरची गरज पडते. रिफ्लेक्टिव्ह लेवलला त्याला टीचरची गरज पडत नाही, कारण तो ऑलमोस्ट अडल्ट होऊन जातो आणि तो स्वतःच अभ्यास करत असतो. तर याचं उत्तर सांगा. याचं उत्तर असणार आहे आपलं बी. बी म्हणजे केवळ ए. वास्तविक माहिती, त्याला फक्त आपण काय करतो मेमरी लेवलमध्ये फक्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुद्धा इन्फॉर्मेशन नवीन घेण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. हे चुकीचं आहे. तथात्मक माहिती हे बरोबर आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी तर त्याच्याकडे राहतच नाही. ती ॲबिलिटी राहते रिफ्लेक्टिव्ह लेवलवाल्या स्टुडंटकडे, है ना. आणि जनरलाइज इन्साइट सुद्धा अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह वाल्याकडे राहते, मेमरी लेवलवाल्याकडे ते राहत नाही. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे, केवळ एक, वास्तविक माहिती. आणि हा युनिट 1 चा प्रश्न आहे, टीचिंग ऍप्टिट्यूड. ओके.
बघा, मेमरी लेवल ऑफ टीचिंग मध्ये मुख्यतः रटन, तथ्य, माहिती, तपशील यांची शिकवणी होईल. मात्र समज हे त्याला अंडरस्टँडिंग लेवलमध्ये होईल, है ना. एकंदरीत तो फक्त इन्फॉर्मेशन गेन करेल, पण त्याचा अर्थ काय, त्याचं काय सगळं ते सगळं तो अंडरस्टँडिंग लेवलमध्ये करणार आहे. मेमरी लेवल ही बेसिक लेवलची मेमरी असते आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. अ टीचर शुड सिलेक्ट अ टीचिंग मेथड बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन अध्ययनकर्त्याचे स्वरूप, द नेचर ऑफ द लर्नर, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, द नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी अचीव्ह, शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता, आणि ऑप्शन दिलाय केवळ एक, 1 and 2, 1 and 2 and 3, केवळ 2. तर काय विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर नेचर ऑफ द लर्नर म्हणजे आपला स्टुडंट कसा आहे, एकंदरीत त्याला कठीण कसं समजेल, किंवा मग स्टार्टिंग कशी केली पाहिजे, सोप्यापासून नेलं पाहिजे का, कोणता विषय त्याला कितपत समजतोय, हे सगळं म्हणजे जो लर्नर आहे तो कशा पद्धतीचा आहे यावर टीचरनी विचारात घेतलं पाहिजे. त्यानंतर नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी अचीव, आणि मग टीचरनी हे सुद्धा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की आपलं उद्दिष्ट नेमकं काय आहे, आपल्याला काय साध्य करायचंय. ठीक आहे. त्यानंतर शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता, त्याच्या कॅपेबिलिटीज असल्या पाहिजे. लर्नरला तेवढं समजण्यासाठी त्या शिक्षकांकडे ॲबिलिटी असलं पाहिजे की कोणकोणत्या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने आजकाल आपण लर्नरला, स्टुडंट्सला शिकवू शकतो. त्यामुळे ती एक क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्यामुळे तीनही उत्तर बरोबर आहे, म्हणजे आपलं ऑप्शन असणार आहे 1, 2 and 3. ठीक आहे. एकंदरीत तुम्ही जेव्हा पेपर घ्याल किंवा एमसीक्यूज बघाल तर क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचत चाल, है ना. त्यानंतरच उत्तर सोडवत चला. हा आहे युनिट 1 चा प्रश्न, टीचिंग ऍप्टिट्यूड. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असते. व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिफ्टेड स्टुडंट. ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. गिफ्टेड स्टुडंट यामध्ये इथे जे आहे ते वेगळा शब्द आलेला आहे. ठीक आहे. तर गिफ्टेड स्टुडंट्स म्हणजे यामध्ये वेगळा अर्थ होतो की हा, ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात, ते त्यांच्या साह्यध्यावर अवलंबून असतात, दे आर डिपेंडेंट ऑन देअर पियर्स. ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात, दे आर एक्स्ट्रोवर्ट इन नेचर, आणि ते त्याच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. आता प्रतिभावंत जे असतात ते कशा पद्धतीचे आहे ते आपल्याला इथे विचारलं आहे. प्रतिभावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थी सहसा स्वावलंबी असतात. ठीक आहे. आणि त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता असते. ते कोणत्याही मार्गदर्शक मान्यतेची त्यांना गरज नसते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असते. मग हे कोणते असाल, हे असणार आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल लर्नर. रिफ्लेक्टिव्ह लेवल या लर्नरची काय असणार आहे, रिफ्लेक्टिव्ह लेवल असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, डी असणार आहे. आणि हे आहे युनिट 1 टीचिंग ऍप्टिट्यूडचा प्रश्न. ओके. चला, प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशांमध्ये डॅश भर देण्याची गरज असते. फॉर अडल्ट लर्नर देअर इज नीड टू प्लेस एम्फॅसिस इन्स्ट्रक्शन्स ऑन. प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच. प्रोसेस अँड इन्स्ट्रक्शनल कंटेंट इक्वली. प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याचा आशयावर जास्त. लेस ऑन प्रोसेस अँड मोर ऑन इन्स्ट्रक्शनल कंटेंट. प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. मोर ऑन प्रोसेस अँड लेस ऑन इन्स्ट्रक्शनल कंटेंट. प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक यावर सारखाच. आता एकंदरीत प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी म्हणजे अडल्ट लर्नर, त्याबद्दल आपल्याला इथे विचारलेलं आहे. चला, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तर देत चला. काय असणार आहे, प्रौढ विद्यार्थी जो आहे प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी. मोर ऑन प्रोसेस, लेस ऑन इन्स्ट्रक्शनल कंटेंट यावर भर देतो. अशी व्यक्ती जी नवीन ज्ञान, कौशल्य आणि पात्रता मिळवण्यासाठी शिकते तिला प्रौढ शिक्षार्थी असं म्हणतात. आणि स्किल डेव्हलपमेंट घेणारे प्रौढ असतात. स्वतःच्या अनुभवावर आधारित शिकतो. शिक्षणाचा उद्देश स्पष्ट असतो. शिकताना स्वतःच्या गरजा अनुभवाचा उपभोग. आपला ऑप्शन काय आहे, प्रौढ विद्यार्थी यांची शिकण्याची गरज व अपेक्षा तरुण विद्यार्थ्यांपेक्षा भिन्न असते ऑब्व्हियसली. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेला आणि विषय वस्तूला संतुलित राखणे त्यांना आवश्यक राहते. आणि त्यामुळे स्वयंनिर्देशित शिक्षण, अनुभवावर आधारित शिकणे हे त्यांचं मोटिव्ह असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, सी असणार आहे. हे सुद्धा युनिट 1 चा आहे, घटक 1 चा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश मूल्यमापन देते. Which type of evolution provides a clear insight into students' understanding of specific content?
प्लेसमेंट, फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह, क्लिनिकल. विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबद्दल बाबतची स्पष्ट कल्पना मूल्यमापन देते. चला सांगा बघू. तर विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना ही फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन देते. ठीक आहे. फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन म्हणजे नक्की काय? जे एखाद्या सेशनच्या सुरुवातीला असते, अध्यापन चालू असताना केले जाते, सुरुवातीला असते आणि एकंदरीत अध्यापन सुरू असताना केले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत निरीक्षण करून त्यांना सुधारणा सुद्धा करू शकतो. तसं आपण फॉर एक्झाम्पल स्टुडंट्सचे जे आहेत ना टेस्ट असतात, हा ना, युनिट टेस्ट, ते जे आहे ते आपण त्यांच्यामध्ये सुधारणा करत करत आपण शेवटची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी आपण त्यांना प्रिपेअर करत असतो, हा ना. त्यांचं चुकलं तर आपण त्यांना समजावत असतो, पुन्हा त्यांना शिकवत असतो. शिकण्यातील अडचणी ओळखण्यासाठी उपयुक्त असते. कोणती? फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन. जसं वर्ग चाचण्या, गृहपाठ, प्रकल्प. त्यानंतर येतं प्लेसमेंट इव्हॉल्युशन. विद्यार्थ्यांची सुरुवातीची पातळी, क्षमता, पूर्वज्ञान जाणून घेण्यासाठी प्लेसमेंट इव्हॉल्युशन असते. म्हणजे त्याला कितपत समजलंय, अध्यापन सुरू करण्यापूर्वी त्याला कितपत समजलं होतं हे सुद्धा आपण करू शकतो. जसं प्रवेशपूर्ण चाचणीचा एखाद्या कॉलेजमध्ये जसं म्हणतो आपण हे असते ना आपली 12th बोर्डची एक्झाम असते ना, फर्स्ट इयरची एक्झाम असते, सेट सीईटी वगैरे असते, ते झालं. प्री टेस्ट जे म्हणतो आपण, विद्यार्थ्याला योग्य गट, वर्ग किंवा अभ्यासक्रमात ठेवण्यासाठी हे उपयोगी ठरतं. समेटिव्ह इव्हॉल्युशन जे आहे ते एखाद्या सेशनच्या एंडमध्ये, वार्षिक परीक्षा ज्याला म्हणतो आपण, ज्यानंतर कुठल्या पद्धतीची सुधारणा होत नाही, ते असतं समेटिव्ह इव्हॉल्युशन. त्यानंतर येतं क्लिनिकल इव्हॉल्युशन. क्लिनिकल इव्हॉल्युशन जे आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विशिष्ट शिकण्यातील अडचणी किंवा त्रुटी शोधण्यासाठी केले जाते. अडचणीची कारणे शोधून उपचारात्मक अध्यापन नियोजित केले जाते. वाचन, लेखन, गणितातील त्रुटीचे निदान करण्यासाठी केले जाते. ठीक आहे. अशा पद्धतीचे इव्हॉल्युशन असतात आणि हे चारही इव्हॉल्युशन खूप खूप महत्वाचे आहेत. आय होप तुम्हाला ते उदाहरणामध्ये लक्षात राहील. परत एकदा मी तुम्हाला सांगते. प्लेसमेंट इव्हॉल्युशन म्हणजे जे आपण प्री टेस्ट म्हणतो, है ना, सीईटी वगैरे जे देतो एखाद्या याला त्यांची क्षमता मोजायला. फॉर्मेटिव्ह हे सुधारणा करण्यासाठी युनिट टेस्ट. ठीक आहे. समेटिव्ह हे लास्ट जे एक्झाम असते ना वार्षिक, त्याला म्हणतो. आणि क्लिनिकल जे आहे ते क्लिनिकल आपण एकंदरीत वाचन, लेखन किंवा कुठल्या गोष्टीची त्रुटी जेव्हा काढतो त्याचं निदान करण्यासाठीची चाचणी घेतली जाते, ती आहे. ठीक आहे. आणि आता इथलं उत्तर काय? आपल्या विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाच्या बाबतची स्पष्ट कल्पना फॉर्मेटिव्ह मूल्यमापन देते आहे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे एक मिनिट. ओके, इथे बी ऑप्शन आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. डॅश इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. संख्यात्मक डेटावर भर, संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोधन, प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे. गुणात्मक संशोधन, क्वालिटेटिव्ह. एकंदरीत गुणात्मक संशोधन जे आहे, क्वालिटेटिव्ह रिसर्च, ते मानवी वर्तन, अनुभव आणि भावना समजून घेण्यावर जास्त भर देतो. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं काही असेल ऑप्शन मध्ये तर ते आपलं बरोबर आहे. संख्यात्मक तर तो देत नाही, संख्याशास्त्रीय दोन्ही कटलेला आहे. संख्यात्मक पेक्षा तो वर्णात्मक जास्त फोकस असतो. ठीक आहे. विषयाचा सखोल तपशील असतो. मुलाखत, निरीक्षण, केस स्टडी, फोकस ग्रुप इत्यादी तंत्रज्ञानाचा असतो. आणि हा आपल्याला का आणि कसे हे प्रश्न विचारतो. उलट याच्या उलट क्वांटिटी क्वांटिटी आहे ती काय असते, 1 किलो 2 किलो म्हणजे संख्यात्मक वाला असतं ते. ठीक आहे. ज्या संशोधनात मानवी अनुभव, भावना, विचार, वृत्ती, वर्तन अशा पद्धतीचे सखोल अभ्यास केले जाते त्याला आपण गुणात्मक संशोधन किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणतो. ठीक आहे. त्यामध्ये आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोधन, इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग्स अँड एक्सपिरियन्स. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे. आय होप तुम्ही सुद्धा उत्तर देत आहेत माझ्यासोबत आणि अभ्यास करत आहात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. डॅश इज अ लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिस्ट रिसर्च.
चला सांगा बघू. ए आहे अनुभवजन्य पुराव्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे. डिसरिगार्डिंग द इम्पॉर्टन्स ऑफ इम्पेरिकल डिव्हिडन्स. अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. अ टेंडन्सी टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना. त्यानंतर व्यक्ती सापेक्ष अर्थ निर्वचन करण्यावर जास्त भर देणे. डी आहे संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. चला सांगा बघू पॉझिटिव्हिस्ट रिसर्च. त्यामध्ये आपण निरीक्षण, प्रयोग, मोजमाप आणि सांख्यिक विश्लेषण यावर जास्त शोधण्याचा प्रयत्न करत असतो, एखादी सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर यामध्ये आपलं उत्तर असणार आहे बी. अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. अ टेंडन्सी टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना. यामध्ये आपण डेटा संकलन करत असतो, जसं की अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांवर काय परिणाम होतो, यांचा सांख्यिक अभ्यास. यामध्ये पॉझिटिव्हिस्ट मध्ये आपण बघितलं होतं की क्वांटिटेटिव्ह रिसर्च येतो. ठीक आहे. आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम मध्ये याच्यामध्ये दोन्ही मेथड येतात, क्वांटिटी आणि क्वालिटी. ही गोष्ट तुम्ही नोट करून ठेवा. ठीक आहे. हे असतं पॉझिटिव्हिटी रिस्क, प्रत्यक्षवादी संशोधन जे म्हणतो आपण त्याला हेच आहे. आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे डॅश याला शैक्षणिक लेखनामध्ये. हा प्रश्न पॉझिटिव्हिस्ट युनिट 1चाच असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे याला डॅश याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. इज रेफर टू एज सिटेशन इन अकॅडमिक रायटिंग. हा युनिट 2 मधला आहे सिटेशन. ठीक आहे. ऑप्शन ए आहे लेखकांच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ, रेफरन्स टू द ऑथर्स पर्सनल एक्सपिरियन्स. माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश देण्याचा मार्ग. अ मेथड ऑफ गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग. अ फिक्शनल एलिमेंट ऍडेड टू द एनहान्स द नॅरेटिव्ह. ठीक आहे. आणि डी आहे समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. अ पर्सनल ओपिनियन इन्क्लुडेड विदाउट सपोर्टिंग एव्हिडन्स. तर काय असते सिटेशन? संदर्भ उदाहरण म्हणतो त्याला. सिटेशन म्हणजे संशोधन, प्रबंध, लेख किंवा पुस्तक लिहिताना वापरलेल्या माहितीचा मूळ स्रोत नमूद करणे. तर यामध्ये काय उत्तर दिलेलं आहे? इथे आहे बी. माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋण निर्देश, क्रेडिट देण्याचा मार्ग. मेथड ऑफ गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आणि सिटेशन मध्ये मग काय येतं? एपीए शैली येते, तुम्ही कदाचित वाचलं असेल हा ना. त्यानंतर सिटेशनचे प्रमुख आहे की इंटेक्स सिटेशन, मजकुरात दिलेला संदर्भ, किंवा मग रेफरन्स लिस्ट, बिब्लिओग्राफी ज्याला म्हणतो आपण, शेवटी दिलेली संदर्भ सूची. ठीक आहे. सामान्य सिटेशन कोणते आहे? एपीए आहे, एमएलए आहे, चिकागो आहे, चिकागो स्टाईल ज्याला म्हणतो, हार्वर्ड आहे. अशा पद्धतीचे स्टाईल आहे हा ना. त्यानंतर आपण हे बघितलं होतं डीओआय, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, म्हणजे एखादा संशोधन लेखाचा कायम स्वरूपी डिजिटल ओळख क्रमांक, त्याला काय म्हणतो आपण? डीओआय. हे सगळं यामध्ये येतं सिटेशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. अकादमिक लेखनात सिटेशन संदर्भ देणे, आपण वापरलेली माहिती, विचार किंवा डेटा मूळ स्रोताकडे देते. ठीक आहे. याच्याने काय होते? साहित्य चोरी टाळते, प्लॅगरिझम होत नाही. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे डॅश प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. डॅश इज अ टाइप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट दॅट इन्व्हॉल्व्स फॅब्रिकेशन ऑर फॉल्सिफाइंग डेटा. ऑप्शन ए आहे साहित्यिक चोरी, प्लॅगरिझम, बनावटपणा, चुकीचे अर्थनिर्वचन, पक्षपाती नमुना निवड. बायस सॅम्पलिंग, मिसइंटरप्रिटेशन, फॅब्रिकेशन, प्लॅगरिझम. डॅश प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे हे असते फॅब्रिकेशन. आपलं ऑप्शन काय? बी आहे. म्हणजे बनावट डेटा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? फॅब्रिकेशन म्हणतो. आणि एकंदरीत जो डेटा बनलेला आहे त्याला चोरतो म्हणजे प्लॅगरिझम है ना. त्यानंतर मिसइंटरप्रिटेशन म्हणजे चुकीचे विश्लेषण करणे, आणि बायस सॅम्पलिंग म्हणजे नमुना पक्षपाती करणे. ठीक आहे. हे खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. फॅब्रिकेशन काय आहे? एकंदरीत जो डेटा आहे तो फसवा डेटा आपण तयार करतो, जे तयार केलेला आपण नाही, केला जातो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? फॅब्रिकेशन असणार आहे बी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅश वापरले जातात. डॅश इज टू क्रिएट अँड मॅनेज बिब्लिओग्राफी इन अ रिसर्च पेपर. सांख्यिक सॉफ्टवेअर,
संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर, प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. काय वापरलं जातं? शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी काय वापरलं जातं? त्यासाठी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर वापरलं जातं. म्हणजे ऑप्शन जे आहे ते बी असणार आहे, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. आता हे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर काय आहे? हे संशोधन पत्रिकांसाठी उदाहरणे व संदर्भ यांचे संग्रह करणे, त्यानंतर जे आता सिटेशन आहे त्याबद्दलच हा प्रश्न आहे. एपीए एमएलए स्टाईल मध्ये लिहिणे, है ना, एंड नोट, रेफर वर्क, मेंडली, हे जे आहे हे सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण लिहू शकतो. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकाराकडून गैरअर्थ काढण्याची वा अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते? विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ मेसेज इज लिस्ट लाइकली टू बी मिसइंटरप्रिटेड और गिवन अन अनइंटेंडेड इंटरप्रिटेशन बाय द रिसिव्हर? संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश, अ मेसेज कन्सिस्टिंग एंटायरली ऑफ रिटन वर्ड्स. संपूर्णपणे तोंडी शब्द असलेला संदेश, अ मेसेज कन्सिस्टिंग एंटायरली ऑफ स्पोकन वर्ड्स. शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश, अ मेसेज कन्व्हेड एंटायरली थ्रू बॉडी लँग्वेज अँड गेस्चर. पूर्णपणे अक्र प्रतिमा चिन्हांनी बनलेला संदेश. सांगा बघू काय असते? संपूर्णपणे लेखी शब्द हे जे असतं पूर्णपणे अप्रतिमा चिन्हांनी बनलेला संदेश, हे जे आहे लिस्ट लाईकली टू बी मिसइंटरप्रिटेड. म्हणजे काय म्हटलं जातं? एकंदरीत जेव्हा अशा पद्धतीचा काही प्रश्न येतो की काय करायचं आहे, तेव्हा आपल्याला हा प्रश्न जो आहे तो व्यवस्थित पहिले वाचा. नेमकं इथे काय विचारलं? इथे विचारलं की कोणत्या प्रकारच्या संदेशनाचा स्वीकारण्याकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अन्वार्थ काढण्याची शक्यता कमी असते. आता लेखी याच्यामध्ये जो आपण करतो, ठीक आहे, यामध्ये उत्तर असणार आहे लेखी शब्द असेल. ठीक आहे. अ मेसेज कन्सिस्टिंग एंटायरली ऑफ रिटर्न व, यामध्ये काय असतं, याच कारण आपण लेखी संदेश पुन्हा पुन्हा वाचता येतं, त्यामुळे गैरसमज टाळतात. तोंडी असेल तर एकंदरीत आवाज, उच्चार किंवा ऐकण्यात चुका होऊ शकते. हावभावातून पण वेगवेगळा अर्थ निघतो. आयकॉन आणि चिन्ह याच्यातूनही अनेक अर्थ निघू शकतात. ठीक आहे. पण लेखी आणि आहे याच्यामध्ये थोडंसं हे असणार आहे, 90-95% आहे. पण मला तर वाटतं संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश हा बरोबर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे एक. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ डिजिटल कम्युनिकेशन व्हॉट आर द फॉलोइंग सेट्स ऑफ सिम्बल्स कलेक्टिव्हली रेफर्ड टू ॲज अन इंग्लिश? हे जे इमोजीस आहेत त्याला काय म्हटलं? हे इमोजीस नाहीये ऍक्च्युली. हे काय आहे? इमोजी, इमोटिकॉन्स, स्माइली, स्टिकर्स, हे आहेत बी. इमटो इमोटिकॉन्स म्हणतात त्यांना, इमोजी नाही म्हणत, इमोटिकॉन्स म्हणतात. ठीक आहे. ज्याच्यामध्ये हे हास्याचं आहे, हे हास्याचं आहे, हे दुःखाचं आहे, हे असंच आहे, मिश्किलपणा, हे आहे शांत. ठीक आहे. इमोटिकॉन्स हे आहे कीबोर्डवरील चिन्हे आहे, विरामचिन्हे, अक्षर आणि संख्या यांचा वापर करून हावभाव बनवणे. इमोजी जे असते ते हे आहे, जसं हार्टचे इमोजी आहे, है ना, हसण्याचं ते इमोजी असते ना ते बनलेलं, ते असतं. स्माइली जे आहे ते अनेकदा इमोटिकॉन्स मध्येच येतं, पण ती इमोटिकॉन्स हे आन्सर बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? हे आहे कम्युनिकेशन मधला प्रश्न, युनिट 4. ठीक आहे. नॉन व्हर्बल, इथं आपल्याला माहिती आहे दोन पद्धतीचे कम्युनिकेशन आहे, एक व्हर्बल कम्युनिकेशन आणि एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ठीक आहे. तर ए आहे, मौन हे संज्ञापनाचे साधन आहे, सायलेन्स इज द टूल ऑफ कम्युनिकेशन. बी आहे, नॉन व्हर्बल क्यूज अँड मेसेज आर इझी टू कंट्रोल, निशब्द संज्ञापने सुगावाने संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. सी आहे, निशब्द संवाद हे संस्कृती साक्षेप आणि संस्कृती संवेदनशील असते. डी आहे, गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संवादापेक्षा निशब्द संवादावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. चला सांगा बघू काय असणार आहे? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. पहिले तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे अशाब्दिक संप्रेषण काय असते, ज्याच्यामध्ये शब्दाचा वापर न करता आपण काय करतो, हावभाव, चेहऱ्यावरील भाव, शारीरिक हालचाल, नेत्रसंपर्क, आवाजाचा टोन, यामध्ये जे संदेश देण्याचा प्रक्रिया करतो त्याला आपण नॉन व्हर्बल म्हणतो. चेहऱ्यावरचं हसणं, मान हलवणे, हातवारे करणे, है ना, हे काय असते, नॉन व्हर्बल असते. आणि व्हर्बल मध्ये आपण बोलतो, एकंदरीत शब्द देतो. ठीक आहे.
इनकरेक्ट विचारलंय. कोणतं इनकरेक्ट आहे ते विचारलंय. ठीक आहे. काय उत्तर असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे बी. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं जे आहे, मौन हे संवादाचे एक साधन आहे. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कल्चर स्पेसिफिक आणि सेन्सिटिव्ह आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अशाब्दिक संदेश जे आहे, संकेत जे आहे ते नियंत्रित करणे सोपे असते, हे चुकीचं आहे. कारण कधी कधी आपण सूक्ष्म हावभाव किंवा देहबोली यामुळे आपण गैरसमज करून घेऊ शकतो, फेरफार होऊ शकतं, है ना. त्यामुळे आपलं हे उत्तर इनकरेक्ट, याच्यामधलं इनकरेक्ट म्हणजे बी हे आपलं बरोबर असतं. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे प्रसार भारती काय आहे? व्हॉट इज प्रसार भारती? दूरदर्शनाच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरची वृत्तवाहिनी, आकाशवाणीची वृत्तप्रसारण सेवा, भारतातील खासगी प्रसारण सेवांची संघटना, भारताची शासकीय मालकाची सार्वजनिक प्रसारण सेवा. प्रसार भारती 23 नोव्हेंबर 1997 ला सुरू झालं होतं. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन या दोन संस्थांचा समावेश आहे. माहिती, शिक्षण, मनोरंजन याद्वारे जनतेची सेवा करणे हे त्यांचं हे आहे आणि त्यांचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली. तर यामधलं काय आहे? ते आहे डी. इंडियन गव्हर्नमेंट ओन्ड पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. ते काय असणार आहे? प्रसार भारती असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? When a teacher and students are seated in a circular arrangement facing one another, which of the following elements is most significantly fostered in such a communication scenario? अशा वेळेस काय करायचं? प्रश्न जर का मोठा वाटला तर परत परत वाचायचा. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन्स कडे जायचं. शिकवणीच्या आशयाचे प्रभावीपणा, प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकाची क्षमता, विद्यार्थ्यामधील शिस्त आणि विद्यार्थ्यामधील आंतरसंवादाची पातळी. तर सांगा बघू कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? आता आपल्याला वाटतं की हेही बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. ते यामधलं काही ना काही 90% असेल, काही एक ऑप्शन 80 असेल, एक 70 असेल आणि एक 60 असेल. चारही ऑप्शन बरोबर आहे, पण यातला आपल्याला जो कन्फर्म बरोबर आहे ते आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर विद्यार्थ्यांच्या मधली आंतरसंवाद पातळी जी आहे ती यांनी मजबूत होते. ठीक आहे. शिकवण्याच्या आशयाचे प्रभावीपण हे पण बरोबर आहे. शिक्षकांची क्षमता नियंत्रण हेही बरोबर आहे. विद्यार्थ्यांमधील शिस्त हेही बरोबर आहे. ठीक आहे. पण हे जे आहे विद्यार्थ्यांमधील आंतरसंवाद पातळी ही बरोबर म्हणजे 101% हे आपलं ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं? कन्फ्युज न होता ऑप्शन्स आणि क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचायचा. तेव्हा जाऊन तुम्ही उत्तर व्यवस्थितपणे टिक करू शकता. समोरचा प्रश्न आहे 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणित मध्य. व्हॉट इज द अरिथमॅटिक मीन ऑफ द इंटीजर फ्रॉम 1 to 50? अरिथमॅटिक मीन आपण कसं काढतो? फर्स्ट टर्म प्लस लास्ट डिवाइड बाय 2. फर्स्ट कोणता आहे? 1 आहे. लास्ट आहे 51 डिवाइड बाय 2 म्हणजे असणार आहे 52/2 म्हणजे मीन असणार आहे 26. आपलं ऑप्शन असणार आहे 26. ऑप्शन सी. इतकं सोपी पद्धतीचं हे अरिथमॅटिक मीन असतं, त्यामुळे गणिताची भीती तुम्ही तरी दूर करून घ्या. चला समोरचा प्रश्न आहे जर 10m म्हणजे m म्हणजे धन पूर्णांक आहे, या संख्येने 101 ते 151 या पूर्णांक संख्याच्या गुणाकाराने निशेष भाग जातो, तर m ची मोठ्यात मोठी किंमत किती? इफ द प्रोडक्ट of the integers from 101 to 151 is exactly divisible by the number 10-m, where m is a positive integer, then what is the greatest possible value of m? आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? ठीक आहे. 101, 102 अशा पद्धतीने आपल्याला हे 151 पर्यंत न्यायचं आहे, म्हणजे 151 100. ठीक आहे. 151 डिवाइड बाय 5 म्हणजे 30. 151 डिवाइड बाय 25 6. अशा पद्धतीने आपल्याला एकूण 5 ची संख्या आपल्याला घ्यायची आहे. 151 125 म्हणजे 1 म्हणजे किती येणार? 30 6 प्लस 1 म्हणजे 37. आता 100 मधले हे जे याचं करतोय आपण. ठीक आहे. 100 मधलं मग 100 डिवाइड बाय 5 म्हणजे 20. 100 डिवाइड बाय 25 म्हणजे 4. तर काय येईल? 20 अधिक 4 म्हणजे 24. आणि इथे आपल्याला काय करायचं? 37 मायनस 24 म्हणजे 13. आपलं उत्तर काय असणार आहे? 13 असणार आहे. आता हे कसं केलं? हे 151 आपल्याला दिलेलं आहे, त्याचा आपण काय करतोय? हे करतोय ना, गुणाकार आपण करतोय. हे 100 आहे. ठीक आहे. 151 डिवायडेड बाय 5 मधील 5 चे एकूण घात आपल्याला शोधायचे आहे.
ठीक आहे. 30, 155, 125, 6 हे 3 वेळा आपण घेतो आहे आणि हे 125 म्हणजे 1. 30 अधिक 6 अधिक 1 म्हणजे 37 आणि 100चं जे आहे 100 डिवाइड बाय 5 म्हणजे 20 आणि 100 डिवाइडेड बाय 25 म्हणजे 4. तर 20 प्लस 4 हे प्रोडक्ट्स घेऊन आपण 37 मायनस 24 म्हणजे 13 आपलं उत्तर काढलेलं आहे, जे की पॉझिटिव्ह इंटिजर आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, दिलेले आहे एक्स दिलेला आहे, वाय दिलेला आहे आणि झेड दिलेला आहे. संख्यापैकी कोणत्या संख्यास 18 निशेष भाग जातो ते आपल्याला विचारले. Among the given number x, y, z, which numbers are exactly divisible by 18? एक्सचं काय आहे, शेवटी 1 आलेला आहे बघा, वायचं शेवटी 8 आहे आणि झेडचं शेवटी सुद्धा 8 आहे. ठीक आहे. त्यामुळे एक्सचा जो आहे 2 भाग जात नाही. हा 2 भाग जातो, हा सुद्धा 2 भाग जातो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, वाय आणि झेड असणार आहे. इथे आपण सरळ सरळ उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. जे 2 भाग जातं ना ते सरळ सरळ आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे वाय आणि झेड. बघा, अंकाची बेरीज करून घ्या, नाहीतर तुम्ही याचं येतं 54 जे 9 ने विभाज्य होत नाही. ठीक आहे. याच्या अंकाची बेरीज 53 याची होत नाही आणि अंकाची बेरीज 54 9 ने विभाज्य होते, 2 ने अंतिम अंक 8 आहे म्हणजे 18 ने देखील विभाज्य होते आहे. त्यामुळे एक्स आणि झेड आपलं उत्तर आहे वाय आणि झेड. ठीक आहे. वाय मध्ये आपल्याला 2 आणि 9 ने भाग जातो, झेड मध्ये सुद्धा 9 आणि 9 ने भाग जातो, पण एक्स ला 2 ने भाग जात नाही आणि 18 ने पण जातो. चला, समोरचा प्रश्न आहे, एक व्यक्ती एक्स या ठिकाणाहून वाय या ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे आणि एक्स आणि वाय या ठिकाणामधील अंतर 200 मीटर आहे. तर ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास 5.5 किमी अंतर पार केलेले असताना वाय या ठिकाणी किती विटा पोहोचल्या? ए पर्सन इज एंगेज इन द टास्क ऑफ कॅरिंग ब्रिक्स फ्रॉम लोकेशन एक्स टू लोकेशन वाय. The distance between location X and Y is 200 meters. The person carries 15 bricks at a time. If the person starts working from location X, how many bricks will have been delivered to location Y after covering a total distance of 5.5 kilometer? बापरे, किती मोठा प्रश्न आहे. बर, एक्स आणि वाय यांचं किती आहे, 200 मीटरचं आहे. एकूण अंतर किती, 5.5 किलोमीटर म्हणजे 5500 मीटर आणि प्रत्येक खेपेत विटा 15 नेल्या. ठीक आहे. नंबर ऑफ सेगमेंट, टोटल डिस्टन्स डिवाइड बाय लोकेशन, 5500 मीटर डिवायडेड बाय 200 मीटर म्हणजे 27.5. ठीक आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत, म्हणजे पूर्ण आपण खंड पकडू की 27. ठीक आहे. किती वेळा मग, 27 अधिक 1/2 म्हणजे 14 ट्रिप त्यांनी केलेला आहे. ठीक आहे. त्यांनी काय केली, पहिल्यांदा, तिसऱ्यांदा, पाचव्यांदा असं 27 वेळेस त्यांनी केलेलं आहे. आता इथे आपण 27.5 आलाय, पण आपल्याला पूर्णांक घ्यायचा तर 27 घेऊ. ठीक आहे. किंवा मग सरळ पण आपल्याला करता आलं असतं. एक मिनिट, एक्स आणि वाय 200 मीटर इथे दिलेलं आहे. एक फेरी, पण एक फेरी त्यांची बिटवीन लोकेशन एक्स अँड वाय इज 200 मीटर. हा, एक एक्स कडे वाय कडे जातो आणि वाय कडून एक्स कडे येतो म्हणजे 400 मीटर तो हे करतो है ना. तर 5500 आपल्याकडे आहे, डिवाइड बाय 400 म्हणजे किती आले, 13. आता या 13ला आपण किती विटा नेतोय, तो 15 विटा नेतोय म्हणजे 155. सरळ सरळ खूप सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे. बघा, एक्स कडून वाय कडे जातो ते 200 मीटर आहे, पण वाय कडून एक्स कडे पण परत येतो ना, म्हणजे परत 200 मीटर घेतो. ठीक आहे. त्यानंतर काय होतं, 5.5 किलोमीटर होतं म्हणजे 5500 मीटर है ना. तर आपण सरळ काय केलं, 5500 डिवाइड बाय 400 म्हणजे किती आला, 13 आणि प्रत्येक खेपेत तो 15 विटा नेतोय म्हणजे 13 इंटू 15 म्हणजे 195 जे आहे ते आपलं उत्तर असतं. ठीक आहे.
समोरचा प्रश्न आहे, एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरिणे आहेत. जर एक्स एन एन ही संख्या त्या जंगलातील एनव्या वर्षातील हरिणांची संख्या दर्शवते व दर्शवत असेल, तर आपल्याला 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरिणांची संख्या विचारलेली आहे. चला सांगा बघू. आय होप तुम्ही सुद्धा उत्तरे काढत असाल माझ्यासोबत. चला सांगा बघू. ठीक आहे, याचं उत्तर मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करून सांगते व्यवस्थितपणे. चालेल. ओके एव्हरीवन, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला समजलं असेल. मॅथ्सच्या प्रश्नांना आपण थोडा जास्त वेळ देऊया, जेणेकरून आपल्याला ते कशा पद्धतीने लवकर सॉल्व्ह करता येईल हे सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याची ट्रिक्स असतात आहे. आणि एकंदरीत जर का तुम्हाला मोठा प्रश्न वाटला वाचताना, ते प्रश्न दोनदा वाचायचा आणि त्याचे ऑप्शन्स जे आहे ते परत एकदा वाचायचे, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज होणार नाही. इथे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन तुम्हाला नको आहे पेपर सॉल्व्ह करत असताना. त्यामुळे प्रश्न समजला नसेल तर परत वाचायचं, ऑप्शन्स वाचायचे आणि ऑप्शन इलिमिनेट करायचे, म्हणजे कट करायचे की हे नसेल, हे किंवा अंदाज बांधायचा जर का तुम्हाला उत्तर येत नसेल तर. ठीक आहे, पण एकंदरीत पीवायक्यू प्रश्नांनी भरपूर अभ्यास होतो, त्यामुळे हे पीवायक्यू प्रश्न आता आपण अभ्यास करणार आहोत. आय होप मला ही खूप आवडत असेल ही सिरीज. तुम्ही जर का 20 प्रश्न आपण आज अभ्यास केले असेल, त्यापैकी तुम्हाला कितपत मार्क्स आले ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि 1 जून पासून आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.